गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ। ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र वातावरणामध्ये, सकाळच्या तेजोमय ऊर्जामय वातावरणामध्ये प्रभूंच्या श्रीरामांच्या चरणांनी प्रसन्न होऊन घरामध्ये झालेलं वातावरण, या संपूर्ण वातावरणामध्ये सर्व भाविकांचं स्वागत आहे। समर्थ सांगत आहेत, माणसाच्या जीवनामध्ये, या सजीवाच्या जीवनामध्ये ना अतिशय संकट येत असतात। वेगवेगळी संकट येऊन त्याच्या जीवनामध्ये असा अंधकार निर्माण होतो ना, तर त्याला प्रकाशमय तेजोमय वातावरण दिसेनासं होतं। मग एवढा दुःखी होतो आणि दुःखी झाल्यानंतर त्याला परमेश्वराची आठवण येते। तेव्हा तो जागा होतो आणि परमेश्वराला बघा विचारू लागतो की हे परमेश्वरा, माझ्या जीवनामध्ये जे दुःख आलेले आहेत ना ते पूर्ण नाहीसे कर, मी तुझी सेवा करेल। पण तरी करतो का? दर वेळेला परमेश्वर बघा या मानवाला वेगवेगळ्या संकटामधून वाचवतो, पण दर वेळेला हा मानव परमेश्वराला बघा वादा करतो की मी तुझी सेवा करेल, तुझे गुणगान गाईल, पण करतो का? तर नाही। समर्थ पुढे सांगत आहेत की मानवाने बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये महाभारत आणि रामायण हे दोन जरी ग्रंथ बघा जे लिखाण काम करून ठेवलेलं आहे ना, बघा या दोन जरी ग्रंथांकडे त्यांचं वाचन जर केलं ना, त्यांचा सार्थ भाव जर मनामध्ये आणला ना, तर कशाचीही गरज नाही। कारण महाभारत मानवाला काय सांगतं? महाभारत या मनुष्याला सांगतं की बघा कट कारस्थान निर्माण केल्यानंतर त्याचा शेवट कसा होतो। बघा या कलियुगामध्ये असे काही माणसं असतात, खऱ्याच्या वाटेवर कधीच नसतात, नेहमी क्रूर कर्म करत असतात। बघा धर्माचा विचार कधीच करत नाही। कुणाला दुःख निर्माण होईल, कुणाच्या जीवनामध्ये संकट कसं निर्माण होईल, बघा हे पाहत असतात। पण श्रीकृष्ण स्वारी सांगतात बघा या महाभारतामध्ये या मानवाने काय घ्यावं? ज्याप्रमाणे कौरवांनी कट कारस्थाने करून बघा जेव्हा पांडवांना हरवण्याचा प्रयत्न केला, पण पांडव हारले का? तर नाही। का नाही हारले? कारण पांडवांनी धर्माचा विचार केला, धर्म जागवण्याचा विचार केला, धर्म बुडाला नाही। त्याला कारणीभूत कोण होते? तर पांडव। आणि पांडवांमध्ये बघा अर्जुन होता, आणि अर्जुन कोणाच्या सांगण्यावरून सर्व काही करत होता? तर या ब्रह्मांडाचा नायक श्रीकृष्ण स्वारी। जिथे श्रीकृष्ण स्वारी ज्याच्या बरोबर असतील ना, त्याला कसलीही कधीच भीती नसते। मग समोर किती बलाढ्य जरी संकट असेल ना, तरी त्यातून पार करून जाण्याची बघा प्रेरणा माणसाला मिळत असते। म्हणून आपण या भक्ती मार्गामध्ये जेव्हा लीन होऊ ना, तेव्हा भगवंत आपल्या समोर असेल, भगवंत आपल्या सोबत असेल। म्हणजेच काय? म्हणजेच हे महाभारत या माणसाला सांगत आहे की तू जीवनामध्ये कट कारस्थान करू नको। कधीही कोणतेही कार्य करताना
धर्माचा विचार कर. तुझ्या हातून धर्म घडला पाहिजे. जिथे बघा, जिथे धर्माचा विचार होतो ना, तिथे खरं तर मानवाची अधोगती थांबते. बघा, पुढे समर्थ सांगत आहेत, जेव्हा धर्म घडतो ना, जेव्हा धर्माच्या विरोधी आपलं कुटुंब येतं, आपला बघा परिवार येतो, मित्र परिवार येतो, तरीही त्याला घाबरू नकोस. कारण जिथे धर्म घडतो ना, तिथे या गोष्टी समोर येतच असतात. म्हणून बघा, महाभारतामध्ये जेव्हा अर्जुनाच्या समोर पूर्ण त्याची नातेवाईक मंडळी होती, मित्र परिवार होते, शत्रू होते, पण अर्जुनाच्या मनाची परिस्थिती तो ब्रह्मांड नायकांनी एवढी स्थिर केलेली होती ना, की अर्जुनाला पूर्ण समजावून सांगितलं की तुझ्याकडून धर्म घडला नाही ना, तर तुझी अधोगतीच होणार आहे. आणि जिथे धर्म घडतो तिथे कसलीही पर्वा केली जात नाही. मग तो कुटुंबातला की असो ना, म्हणजेच काय, जो वाईट वागतो बघा, मग तो मुलगा असो, मुलगी असो की भाऊ असो, त्याला शिक्षा तर झालीच पाहिजे. कारण क्रूर कर्म करणारा माणूस असतो ना, तो 1000 लोकांना बघा क्रूर कर्म करायला लावत असतो. म्हणून त्या माणसाशी संगतसुद्धा करू नये, त्या माणसाचा वारवासुद्धा घेऊ नये. जसं की बघा, कौरवांच्या सोबत कर्ण होता. कर्ण वाईट होता का? तर अजिबात वाईट नव्हता. पण संगती कशी होती? जिथे संगतीचा परिणाम झाला, कर्ण बघा या ब्रह्मांडामध्ये सर्वश्रेष्ठ योद्धा होता, पण त्यांच्यासोबत ब्रह्मांडाचा नायक नव्हता. म्हणून बघा, कर्णाचा अंत झाला, कर्णाचा शेवट झाला. आणि तिथे बघा, अर्जुन फक्त नाम मात्र होता, पण सर्व कार्य कोण करत होता? सर्व कार्य या ब्रह्मांडाचा नायक श्रीकृष्ण स्वारी करत होते. म्हणजेच काय बघा, या आपल्याला महाभारतामध्ये बघा ही पात्र आपल्याला पाहायला मिळतात. अर्जुन, कर्ण, भीष्म नव्हे तर होता महाभारतातला सर्वात शक्तिशाली योद्धा. बघा, आपल्याला सर्व ही पात्र महाभारतामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण या पात्रांच्या व्यतिरिक्तसुद्धा महाभारतामध्ये अर्जुनापेक्षा, कर्णापेक्षा, भीष्मापेक्षा एक योद्धा होता. या योद्ध्याची कीर्ती जर तुम्ही ऐकली ना, बघा असं म्हणतात की महाभारताची ही कथा आहे ना, ही सर्वांनाच माहीत असेल. कौरव आणि पांडवामध्ये झालेल्या या युद्धात भगवान श्रीकृष्णांच्या राजनीती आणि मार्गदर्शनामुळे पांडव हे युद्ध जिंकले. आणि कौरव बघा कैक पटीने जास्त असूनसुद्धा त्यांना पराभव पत्करावा लागला. या युद्धात एकाहून एक सरस असे पराक्रमी होते आणि वीर योद्धा होते. पण एक योद्धा असा होता ना, ज्याचा एकच बाण युद्धाचा निकाल पलटवून टाकण्यासाठी पुरेसा होता. त्या योद्ध्याचं नाव काय होतं? त्या योद्ध्याचं नाव होतं बर्बरीक. बघा, असे बरेच भक्तजन आहेत, मंडळी आहेत, या बर्बरीकबद्दल महाभारतामध्ये कोणालाच माहीत नाही. पण असे भरपूर आहेत, भरपूर भाविक आहेत, त्यांना बर्बरीकबद्दल माहिती असेल. पण बघा, बर्बरीक हा कोण होता? बर्बरीक हा घटोत्कोच आणि नागकन्या अहिलावती यांचा पुत्र होता. त्याचे केस जन्मापासून कुरळे असल्याने त्याचे बर्बरीक हे नामकरण करण्यात आले होते. लहानपणापासूनच तो वीर आणि महान योद्धा होता. त्याने युद्धकला आपल्या आईकडून शिकली होती. म्हणजेच काय बघा, त्याच्या आईकडून पूर्ण युद्ध कसं करायचं, समोरच्याला सामोरे कसं जायचं, सर्व काही आईकडून शिकला होता. म्हणजेच कसं, म्हणजेच बघा, ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांना जिजामातेनं जेव्हा पारंगत केलं होतं, तेव्हा या
बघा या मराठी अस्मितेचा बघा, पूर्ण या समाजाला बघा एक स्वराज्य निर्माण करण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं. तसाच हा बारबरीक होता. त्याच्या आईकडून संपूर्ण कला अवगत त्याने केली होती. बघा भगवान शंकराची घोर तपस्या करून त्यांना प्रसन्न करून 3 अद्भुत बाण प्राप्त करण्याचं काम बारबरीकनं केलं होतं. यापुढे तो 3 बाणधारी या नावाने सुद्धा प्रसिद्ध झाला होता. बघा अग्निदेवांनी प्रसन्न होऊन त्याला धनुष्य प्रदान केला, जो त्याला तिन्ही लोकांमध्ये विजयी बनवण्यास समर्थ होता. म्हणजेच काय, म्हणजेच बघा हा बारबरीक होता. त्याची बघा युद्ध कला तर त्याला पारंगत होतीच, पण त्याची भक्तीसुद्धा एवढी श्रेष्ठ होती की भगवान शंकरांना बघा त्यांना प्रसन्न झाले होते. म्हणजे ती शक्ती अफाटच होती ना. बघा कौरव आणि पांडवांमध्ये युद्ध अपरिहार्य झाल्याची बातमी बारबरीकला मिळाली. बघा त्यावेळी महाभारतामध्ये बघा कौरव आणि पांडवांमध्ये शत्रुत्व एवढं होतं की ते शिगेला पोचलेलं होतं. म्हणजेच काय, आणि हा बारबरीकला या गोष्टीची माहिती मिळाली. तेव्हा ही बातमी ऐकून या युद्धामध्ये आपणही सहभाग घ्यायला हवा अशी तीव्र इच्छा त्याच्या मनात जागृत झाली. बघा जो वीर असतो ना, बघा जे श्रेष्ठ असतं, श्रेष्ठत्व असतं, सोनं कुठेही टाका चमकल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच काय, बघा त्याची इच्छा हे ऐकून त्याची मनामध्ये जी इच्छा जागृत झाली तेव्हा तो आपल्या आईचा आशीर्वाद घेण्यासाठी गेला. तेव्हा त्याच्या आईने तू हरणाऱ्याच्या बाजूने युद्धात भाग घेशील असं वचन त्याच्याकडून घेतलं. आईला तसं वचन दिल्यावर आपले 3 दिव्य आणि अद्भुत शक्ती असणारे बाण घेऊन बारबरीक निळ्या घोड्यावर स्वार होत युद्धभूमीच्या दिशेने निघाला. म्हणजेच बघा, म्हणजेच त्याच्या आईनं बारबरीकला सांगितलं होतं की ज्याच्याकडे बघा, ज्याच्याकडे कमकुवतपणा असेल त्याच्या बाजूनं तू लढ. म्हणजेच काय, म्हणजेच बघा हा जो बारबरीक होता बघा त्या युद्धभूमीवर निघाला आणि पांडवांच्या बाजूने असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना बारबरीक येत असल्याची माहिती मिळाली. बघा या सृष्टीचा ब्रह्मांडाचा नायक, कुठे काय घडतं त्यांना लगेच कळालं. आणि बघा भगवान श्रीकृष्णांना बारबरीक येत असल्याची माहिती मिळाली. तेव्हा एक ब्राह्मणाचं रूप धारण करून भगवान श्रीकृष्णांनी त्याची भेट घेतली. बारबरीकच्या भात्यातले 3 बाण पाहून ब्राह्मणाच्या रूपात असलेले भगवान श्रीकृष्ण त्याला हसत हसत म्हणाले, फक्त 3 बाण घेऊन तू युद्धात सामील होणार आहे. तेव्हा बारबरीक त्यांना म्हणाला, माझा एकच बाण संपूर्ण सैन्याला संपवण्यासाठी पुरेसा आहे. तेव्हा ब्राह्मणाच्या रूपातील भगवान श्रीकृष्णांनी त्याला जवळच असलेल्या एका झाडाची सर्व पानं एका बाणात छेदून दाखवण्यास सांगितली. बघा परमेश्वराची लीला बघा कशी असते. बारबरीनं आपल्या भात्यातील बाण काढला आणि झाडाच्या दिशेने सोडला. बाण एक एक करून सर्व पानं भेदत होता. तेव्हा झाडाच्या खाली पडलेल्या एका पानावर भगवान श्रीकृष्णांनी मुद्दाम पाय ठेवला. बाण ते पान छेदण्यासाठी त्याच्या पायाजवळ फिरू लागला. तेव्हा बारबरीकनं ब्राह्मणाच्या रूपातील भगवान श्रीकृष्णांना विनंती केली की आपण त्या पानावरून ते पाय हटवावा, नाहीतर तो बाण आपणास इजा पोचवेल. बघा बारबरीकनं बाणांची ही अद्भुत शक्ती पाहून भगवान श्रीकृष्णांनी त्याला विचारलं की तुम्ही कोणाच्या बाजूने युद्धात सामील होणार आहात. तेव्हा त्याने आईला दिलेल्या वचनाचा उल्लेख करत मी हरणाऱ्या म्हणजेच कमजोर असलेल्या पक्षाकडून युद्धात सामील होणार आहे असं सांगितलं. भगवान श्रीकृष्णांना या आधीच माहीत होतं की युद्धात कौरवांचा पराभव होणार आहे आणि उद्या जर बारबरीक
हरणाऱ्या म्हणजेच कौरवांच्या बाजूने सामील झाला तर पांडव हरतील आणि अधर्माचा विजय होईल. म्हणजेच बघा, धर्माचा जेव्हा विजय होतो ना, धर्माचा जेव्हा आस आपण पकडतो ना, तेव्हा धर्माचा कधीही विजयच होत असतो. बघा, बार्बरिकला युद्धात सामील होण्यापासून रोखण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी एक युक्ती वापरली. ब्राह्मणाच्या रूपातील भगवान श्रीकृष्णांनी दानाची इच्छा बोलून दाखवली. तेव्हा बार्बरिक त्यांना म्हणाले, बघा, जो श्रेष्ठ असतो ना, बघा, जसा कर्ण होता की कुणीही दान मागावं आणि कर्णानं द्यावं, तसाच हा बार्बरिक होता. बघा, मला जे दान, बघा, श्रीकृष्णांनी इच्छा व्यक्त केली, दानाची इच्छा बोलून दाखवली. तेव्हा बार्बरिक त्यांना म्हणाला, मला जे दान करण्यास शक्य असेल ना, ते मी जरूर दान करेल. भगवान श्रीकृष्णाने हीच संधी साधत बार्बरिककडे त्यांचे मस्तक दान करण्याची मागणी केली. ब्राह्मणाची ही मागणी ऐकून बार्बरिक चकित झाला, पण दिलेल्या शब्दाला जागत त्याने स्वतःचे मस्तक दान करून, बघा, दान म्हणून देण्याचे मान्य केले. मस्तकाची मागणी करणारी ही व्यक्ती कोणी साधीसुधी व्यक्ती नाही हे कळल्यावर बार्बरिकने ब्राह्मणाला त्याच्या खऱ्या रूपाशी अवगत करून देण्याची विनंती केली. तेव्हा श्रीकृष्णांनी आपल्या विराट रूपाचं दर्शन बार्बरिकला दिलं. बघा, यासोबत अर्जुनाने एक विनंती बार्बरिकनं भगवान श्रीकृष्णांकडे केली. ती म्हणजे, मला महाभारताचे संपूर्ण युद्ध पाहायचं आहे, तेव्हा आपण माझी इच्छा पूर्ण करावी. भगवान श्रीकृष्णांनी त्याची ही विनंती पूर्ण करण्याचं मान्य केलं. बघा, फाल्गुन मासाच्या द्वादशीला बार्बरिकनं आपले मस्तक बोलल्याप्रमाणे दान केलं आणि भगवान श्रीकृष्णांनीही मान्य केल्याप्रमाणे त्याच्या कापलेल्या मस्तकावर अमृत शिंपडलं. जवळच्या एका डोंगरावर त्यांचं मस्तक नेऊन ठेवलं, जेणेकरून त्याला संपूर्ण युद्ध पाहता येईल. एवढंच नव्हे तर श्रीकृष्णानं बार्बरिकला सांगितलं की त्याला येणारा काळ कृष्णाच्या नावाने ओळखेल आणि ते नाव म्हणजे खाटूश्याम. खाटूश्यामाचं मंदिर उभारलं जाईल आणि तेथे कृष्णाची नव्हे तर खाटूश्यामाची पूजा केली जाईल, असं वरदान श्रीकृष्णानं बार्बरिकला दिलं. आज खाटूश्यामाचं जे मंदिर, बघा, राजस्थानमध्ये मंदिर आहे आणि मोठ्या श्रद्धेने या मंदिरात जातात. महाभारताचे युद्ध झालं. बघा, पुढे काय झालं? महाभारताचं युद्ध झालं, पांडवांचा विजय झाला. या विजयाचे श्रेय कोणाचे, यावरून पांडवांमध्ये तणाव निर्माण झाला. तेव्हा हा प्रश्न घेऊन ते भगवान श्रीकृष्णाकडे गेले. भगवान श्रीकृष्णांनी त्यांना बार्बरिकला हा प्रश्न विचारण्यास सांगितलं, कारण बार्बरिकचे मस्तक सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत हे युद्ध पाहत होतं. जेव्हा पांडवांनी बार्बरिकच्या मस्तकाला विजयाचे श्रेय कोणाचे हा प्रश्न विचारला ना, तेव्हा त्याने उत्तर दिलं, या विजयाचे श्रेय भगवान श्रीकृष्णांना जातं. त्यांची शिकवण, त्यांची उपस्थिती, त्यांची रणनीती निर्णायक होती. मला तर युद्धभूमीमध्ये फक्त त्यांचे सुदर्शन चक्र फिरताना दिसले, जे शत्रू सैन्याला कापून काढत होते. भगवान श्रीकृष्णांच्या रणरीतीमुळे पांडवांचा विजय झाला आणि जो युद्धाचा निकाल फक्त एका बाणाने बदलू शकत होता, तो या युद्धात सामीलच होऊ शकला नाही. बघा, ही असते भगवंताची कृपा. बघा, या पूर्ण या महाभारताच्या या कथेमध्ये हा बार्बरिक नावाचा, बघा, हा बार्बरिक नावाचा योद्धा होता ना, तो जर कौरवांच्या बाजून असता तर इथे चित्र मात्र विचित्र झालं असतं. पण बघा, भगवंत कधी अधर्म करून देत नाही. जिथे धर्माचा विचार केला जातो ना, तिथे भगवंत कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन धर्म करायला या मनुष्याला लावतोच. म्हणजेच काय,
म्हणजेच या कलियुगामध्ये अशा प्रकारचे हे बघा राक्षस निर्माण होतात. आजही आपल्या या कलियुगामध्ये हे राक्षस रूपी माणूस निर्माण तर होणारच आहे, पण जिथे धर्माचा प्रसार होईल तिथे आपण सहभागी झालो पाहिजे. या महाभारताच्या कथेमध्ये एवढंच दिसून येते की सत्याचा नेहमी विजयच होतो. तो काळ कोणताही असो, सत्ययुग असो, द्वापार युग असो की कलियुग असो, जिथे सत्य आहे ना तिथे परमेश्वर जागृत असतो. परमेश्वराशिवाय कोणत्याही युगाचं बघा कधीच काही बघा पानसुद्धा हलत नाही. पानसुद्धा हलताना परमेश्वराच्या इच्छेनुसार हलत असतं. पण ह्या आजच्या या कलियुगातला मानव आहे ना, त्याला असं वाटत आहे की मीच आहे या जीवनाचा शिल्पकार. या जीवनामध्ये, या ब्रह्मांडामध्ये मी जे काही कर्म करतो ना बघा, त्याला कसलीही भीती राहिलेली नाही. कसलाही त्याला कसला बघा एवढा अहंकार निर्माण झालेला आहे ना, तो बघा समोरच्या गोष्टीला, समोरच्या व्यक्तीला बघा तो एकदम तुच्छ लेखू लागला आहे. पण हे मानवा, जेव्हा परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध कोणती गोष्ट होत असते तेव्हा त्या गोष्टीचा अंत नक्कीच होत असतो. आणि हा अंत तुझी अजूनही वेळ गेलेली नाही आहे. अजूनही तुझ्या हातामध्ये वेळ आहे. अजूनही भक्ती मार्ग परमेश्वर तुझ्यावर कृपा करणार आहेत. अजूनही तुझी वेळ आहे. या सर्व गोष्टी ज्या क्रूरपणे तू केलेल्या आहेत ना, त्या अजूनही विचार कर आणि भक्ती मार्गामध्ये लाग. परमेश्वराच्या चरणापाशी तुझं नतमस्तक ठेव. क्षमा माग. आजही तुझ्या जीवनाचं भलं होऊ शकतं. समर्थ पुढे सांगत आहेत, महाभारत या मानवाला काय सांगत आहे की तू कितीही श्रेष्ठ असो, कितीही बलशाली असो, कितीही ताकदवान असो, पण जेव्हा देवाच्या मनात नसतं ना तेव्हा तुझं काही चालणार नाही. म्हणजेच काय बघा, असं म्हणतात ना, अभंग आहे, आले देवाजीच्या मनात तिथे कुणाचे चालेना. जेव्हा देव ठरवेल तेव्हा सर्व काही होईल. म्हणून मीपणा गर्व करू नको. सर्व तुझं इथेच राहील आणि माती मोळाला जाशील. तुझ्या शरीराची माती होईल. सर्व तुझा नष्ट होऊन जाईल. काही भरोसा नाही आहे. म्हणून ह्या देहाचा गर्व करू नकोस. तुझं आत्ता जे शरीर आहे ना ते नुसतं शरीर ठेवू नकोस. त्या शरीरामध्ये बघा या आत्म्यामध्ये सद्गुण विचारांचा एवढा साठा कर ना की तो साठा तुला या बघा असं म्हणतात की अगोदरचा काळ होता, या काळामध्ये केलेले पुण्य पाप ते मृत्यूनंतर फेडावे लागत होते. पण हा कलियुग आहे. या कलियुगामध्ये जे तुम्ही याच जन्मात कराल ना, जे कार्य तुम्ही कराल, जे कर्म तुम्ही कराल ते याच जन्मात तुम्हाला भोगावे लागणार आहेत. म्हणजेच काय, म्हणजेच या माणसाने, या मानवाने बघा एवढा क्रूरसुद्धा वागू नये की ही बघा हा ब्रह्मांडाचा नायक आहे ना, तो तुम्हाला क्षमा करणार नाही. म्हणजेच काय, या सर्व गोष्टी या मनुष्याला माहीत असून सुद्धा क्रूर कर्म करत आहे. बघा एकदा निष्ठुर झाला आहे. दया, माया, क्षमा हे काहीच त्याच्या पुढं राहिलेलं नाही. जणू काही महाभारत या मानवाला सांगत आहे, जिथे धर्माचा विचार केला जाईल ना तिथे देवाची भक्ती आपोआप घडली जाईल. तिथे वेगळी अशी देवाची भक्ती करायची गरज नाही. जिथे धर्म घडेल तिथे माझा साक्षात परमेश्वर असेल. म्हणजेच काय, म्हणजेच या महाभारतामध्ये
आपल्याला एक गोष्ट दिसून येते की माणसाने कर्मावर विश्वास ठेवला ना तर सर्व काही योग्य होईल. पण हा माणूस कर्मावर विश्वास ठेवतो का? तर कधीच ठेवत नाही. त्याला हे वर वर सुंदर दिसणारं जग आहे ना, ते या डोळ्यांना बघा एवढं सुंदर दिसू लागतं, पण एका क्षणात परमेश्वर याचं वातावरण चेंज करतं. बघा फाट वारा येतो, बघा पाणी येतं, असं वातावरण होऊन जातं. एका क्षणात दिसलेला सुंदर निसर्गाची बघा बेचिराग होऊन जातो. आणि ही शक्ती कसली आहे? हे चालवतो कोण? हे जरी माणसाला माहीत झालं ना तरीही परमेश्वराचे बघा या भक्ती मार्गामध्ये येण्यास त्याला काहीच संकोच वाटणार नाही. पण कोण या भक्ती मार्गामध्ये परमेश्वरामध्ये कोण लीन होत नाही? की जो स्वतःला अहंकारी समजत आहे, स्वतःला बुद्धिमान समजत आहे, त्याला असं वाटत आहे की या सृष्टीचा बघा, या सृष्टीमध्ये असं काहीच नाही. मानवाने हे मानवाचा देह आहे बघा, सर्व काही खाण्यापिण्यासाठी दिलेला आहे. या देहामध्ये आपण एन्जॉय केली पाहिजे, मज्जा केली पाहिजे. पण हे मानवा, जेव्हा तुझा अंत येईल ना तेव्हा तुला परमेश्वराची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. महाभारत सांगत आहे की ते आज ही सत्य होतं, काल ही सत्य होतं आणि उद्या ही सत्य राहणार आहे. जिथे धर्म घडेल तिथे परमेश्वर कधीही असेल. पण जिथे धर्मावर अन्याय केला जाईल ना तिथे तो नष्टच होऊन जाईल. तिथे काही कारणास्तव तिथे भक्तीचा उपयोग होणार नाही. पण जिथे धर्म घडला जाईल तिथे साक्षात परमेश्वर ब्रह्मांड नायक श्रीकृष्ण स्वारी असतील. समर्थ पुढे सांगत आहेत, इथे सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल की महाभारतामध्ये कौरवांनी बघा कट कारस्थानं केली आणि बघा कट कारस्थानं करून हा युद्ध जिंकण्याचा प्रयत्न केला. पण कर्णाचा काय दोष होता का? कर्णाने कोणतं कट कारस्थान केलं का? मग या भगवंताने श्रीकृष्ण स्वारींनी कर्णाचा अंत का केला? हे भरपूर प्रश्न या आजच्या मानवाच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत. पण धर्म काय सांगतो की तुम्ही कितीही बरोबर असा, तुम्ही कितीही भक्तिमान असा, पण जिथे तुमच्यामुळे जर धर्माचा नाश होत असेल, धर्माचा अधर्म होत असेल तर ते नियतीला कधीही मान्य नाही. परमेश्वर त्याला कधीही क्षमा करत नाही. कर्णाचा काही दोष होता का? कर्ण त्याची मैत्री पार पाडत होता, पण त्या मैत्रीच्या आड काय येत होतं? त्या मैत्रीच्या आड येत होतं धर्म. पण ते कर्णाला माहीत असून सुद्धा बघा कर्ण कौरवांच्या बाजूने होता. कारण का? कारण कर्णासारख्या बघा वीर पुरुषाला, या वीराला या कौरवांनी राजा बनवलेलं होतं. पूर्ण धन संपत्तीचा बघा पूर्ण त्याला देऊ केली होती आणि म्हणून कर्ण कौरवांच्या बाजूने होता. पण जर कर्णाने धर्माचा कधीही विचार केला नाही, त्याने फक्त आपल्या मैत्रीकडे लक्ष दिलं, मैत्री श्रेष्ठ मानली. पण श्रीकृष्ण स्वारी सांगत आहेत, तुमचं मन कितीही सुंदर असू द्या, मन कितीही चांगलं असू द्या, तुमच्या मनामध्ये सद्गुण विचार असतील, पण तुमचा मित्र असो, तुमचे नातेवाईक असो, त्यांचं मन कसं आहे हे तुम्हाला जेव्हा कळेल ना तेव्हा तुम्हाला धर्म कळेल. म्हणजेच काय बघा, एका बाजूनं कर्ण जर श्रेष्ठच होता, कर्णाचा बघा कर्णाच्या मनामध्ये
कधीच संकोच नव्हता. म्हणून कर्णाला दानवीर सुद्धा म्हटलं जातं. कर्णासारखा दान करणारा या जगामध्ये कोणी नव्हता. बघा, कुणी समोरच्यानी मागलं ते द्यायचा असा कर्ण सर्वश्रेष्ठ होता. पण त्याच्यापेक्षा अर्जुन सर्वश्रेष्ठ का झाला? कारण अर्जुनाला चालवणारा, अर्जुनाचं सर्व कार्य करणारा भगवंत होता. आणि कर्णाच्या सोबत कोणी होतं का? तर कर्णाच्या सोबत भगवंत नव्हता. कारण कर्णाच्या त्या मैत्रीमुळं धर्माचा अधर्म होणार होता. म्हणून भगवंताने कर्णाची साथ दिली का? भगवंताने भरपूर प्रयत्न केले कर्णाला समजवण्याचा की हे तू करत आहेस ना, हे चुकीचं आहे. पण कर्ण पण त्याच्या दृष्टीनं बघा, आपण या कलियुगाचा जर विचार केला तर कधीकधी हे महाभारत वाचताना, महाभारत समजून घेताना असं वाटतं की कर्णावर बघा, कर्णावर अत्याचार झाले. कर्णावर चांगलं झालं नाही. कारण कर्णाची काही चुकी होती का? पण भक्तजनांनो, कर्णाची चुकी नव्हती. पण कर्णाला बघा, धर्म कुठे होतो आणि अधर्म कुठे होतो हे कळत नव्हतं. आणि हा ब्रह्मांड साक्ष आहे, हे युग साक्ष आहे की जिथे धर्माचा अधर्म होईल ना, जिथे धर्माचा अधर्म केला जाईल, मग तिथे कर्ण असो की दुसरा कोणी असो, कर्ण असो किंवा बर्बरीक असो, तर त्याचा शेवट मात्र नक्कीच होणार. मग तो कितीही भक्तिवान असो, कितीही दानवीर असो. म्हणून या मानवाने, मनुष्याने धर्माचा विचार करायला हवा. आपल्याकडून जेव्हा धर्म घडेल ना, तेव्हा भक्ती आपोआप घडली जाईल. कारण त्याला महाभारत साक्ष आहे, रामायण साक्ष आहे. आणि जेव्हा महाभारत या मनामध्ये, महाभारताचा हा विचार प्रत्येक मानवाच्या मनामध्ये जेव्हा उतरेल, तेव्हा बघा, हा माणूस आहे ना, माणूस खरा धर्मावर चालेल. माणसाच्या जीवनातील कट कारस्थानं बाहेर फेकून नव्या ऊर्जेची निर्माण होईल. आणि या देहामध्ये श्रीकृष्ण स्वारी निर्माण होतील, श्रीराम निर्माण होतील. आणि मग या जीवनाचं खरंच तेजोमय आनंदी वातावरण निर्माण होईल. आणि हा मनुष्य देवरूपास निर्माण होईल. जय जय रघुवीर समर्थ.